आपल्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर दबक्या आवाजात एक चर्चा सुरू झालेली आहे आणि ही चर्चा म्हणजे राहुल गांधी मोदींना जड जायला लागलेत आणि विशेषतः गेल्या 15 दिवसाच्या काळात तर म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून या चर्चेचा स्वर टिपेला पोचलाय। याचं कारण म्हणजे राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या विरोधात उचललेलं आक्रमक पाऊल। त्यांनी इलेक्शन कमिशनच्या विरोधात ज्या पद्धतीनं वोट चोरी म्हणजे मतदानाच्या चोरीचे आरोप केलेले आहेत आणि हे जे नॅरेटिव्ह आहे ते संपूर्ण देशभरामध्ये पसरत असल्याचं दिसून येत आहे। याच पातळीवरती राहुल गांधी यांचं सोशल मीडिया फॉलोइंग जे आहे हे सुद्धा वाढताना दिसत आहे। त्याच्या खाली ज्या कमेंट आहेत राहुल गांधी यांच्या सोशल मीडियाच्या खाली ज्या कमेंट येत आहेत याच्यामध्ये नेक्स्ट पीएम म्हणून राहुल गांधी यांचा उल्लेख होताना दिसत आहे आणि 2029च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी हे विजयी होऊन पंतप्रधान होतील अशा पद्धतीचे दावे आता केले जाऊ लागलेले आहेत। मात्र अशा पद्धतीने राहुल गांधी हे 2029ला पंतप्रधान होतील हे दावे पुढे येण्याचं कारण काय हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विषयच भारी। 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी मोदी आणि शहांच्या सत्तेला सुरुंग लावतील असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी केलेलं दमदार काम। गेल्या काही दिवसांमधील घटनाक्रम पाहिला तर साधारण 7 ऑगस्टच्या दरम्यान राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनच्या विरोधात प्रसार माध्यमांना संबोधित केलं आणि एक प्रेझेंटेशन दाखवलं। यामध्ये त्यांनी कर्नाटकातील महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं मतदार यादीमध्ये हेराफेरी झाली याचे अनेक पुरावे प्रसार माध्यमांसमोर उघड करून सांगितले। 7 ऑगस्टला झालेल्या या पत्रकार परिषदेनंतर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बैठकांचं सत्र सुरू झाल्याचं सांगितलं गेलं। विशेषतः एनडीए मधील काही घटक पक्ष नाराज आहेत। त्यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीचा समावेश असल्याचं बोललं गेलं। यालाच जोडून आंध्र प्रदेशमधून एक प्रतिक्रिया समोर आली। विशेष म्हणजे 13 ऑगस्टच्या दरम्यान आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी असा एक आरोप केला की तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या माध्यमातून चंद्राबाबू नायडू हे राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत। आता दिल्लीच्या पातळीवरती अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत की चंद्राबाबू नायडू हे त्यांच्या पक्षाचे 16 खासदार घेऊन एनडीएच्या विरोधामध्ये जाणार आणि ह्या चर्चा होण्याचं कारण असं सांगितलं जातंय की SIRच्या मुद्द्यावरती चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा तेलुगू देशम पार्टी नाराज आहे। आता हे SIR काय आहे? बिहारच्या निवडणुकीच्या दरम्यान एक स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन केली जात आहे आणि या दरम्यान मतदार यादीचं पुन्हा एकदा सर्वेक्षण पुनर्निरीक्षण केलं जात आहे आणि 1 ऑगस्टच्या दरम्यान SIRचं जे पहिली यादी जाहीर झाली याच्यामध्ये तब्बल 65 लाख मतदारांची नावं वगळण्यात आली आणि यावरती अनेक पक्ष नाराज असल्याचं दिसून येतं। याच्यामध्ये तेलुगू देशम पार्टी सुद्धा नाराज आहे आणि त्याचे शिष्टमंडळ सुद्धा एक इलेक्शन कमिशनला मागच्या काळामध्ये भेटल्याचं दिसून येतं। विशेषतः आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देशम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी इलेक्शन कमिशनला एक पत्र सुद्धा लिहिलेलं आहे ज्यामध्ये ते असं म्हणतात की अचानक SIRचा निर्णय घेऊ नये। आतापासूनच आंध्र प्रदेशमध्ये SIRची प्रोसेस राबवली जावी आणि निवडणुकीच्या आधी 2 महिने जर अशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाणं हे धोकादायक आहे असं नायडू म्हणत आहेत। म्हणजे राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता म्हणून ज्या ताकदीनं मुद्दे मांडायला अलीकडच्या काळामध्ये सुरुवात केलेली आहे, विशेषतः त्यांची संसदेमधील भाषणं सुद्धा मोठ्या प्रमाणात गाजत आहेत आणि अलीकडे त्यांनी हे जे काही वोट चोरीचं नॅरेटिव्ह उभं करायला सुरू केलेलं आहे त्यामुळे एनडीएच्या घटक पक्षांमध्ये सुद्धा कुठेतरी अस्वस्थता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे आणि याचा परिणाम संबंध देशावरती होताना आता दिसत आहे। त्यामुळेच येत्या काळामध्ये एनडीएला ही निवडणूक असेल, बिहारची निवडणूक असेल आणि साधारण येणारी पुढची जी लोकसभा आहे तोपर्यंत जर हे नॅरेटिव्ह अशाच पद्धतीने सेट होत गेलं तर कुठेतरी एनडीएला आणि मोदी शहा यांच्या नेतृत्वाला मोठा शह बसेल अशा पद्धतीचे दावे आता केले जात आहेत। 2029 मध्ये मोदींच्या सत्तेला राहुल गांधी शह देतील, सुरुंग लावतील असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे राहुल गांधी यांची बदललेली प्रतिमा।
विशेषतः राहुल गांधी यांनी 2024च्या निवडणुकीपूर्वी काढलेली भारत जोडो यात्रा असेल, जी कन्याकुमारी ते काश्मीर या दरम्यान जवळपास 4000 किलोमीटर होती आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की राहुल गांधींची भारतीय राजकारणात असलेली पप्पू म्हणून जी काही प्रतिमा होती ती बदलण्यात या यात्रेला यश आलं, राहुल गांधी यांना यश आलं असं बोललं जातं। विशेषतः आपण 2024च्या निवडणुकीपूर्वीचा आणि भारत जोडो यात्रेपूर्वीचा काळ जर आठवला तर साधारणतः लोकसभा निवडणूक जी 2014ची झाली त्याच्यानंतर राहुल गांधींची देशाच्या राजकारणामध्ये एक पप्पू म्हणून प्रतिमा तयार करण्यात भाजपला आणि त्यांच्या सोशल मीडिया नेटवर्क जे होतं त्याला एक यश आलेलं होतं आणि एक फेक नॅरेटिव्ह तयार झालंय अशा पद्धतीचा काँग्रेसचा आरोप सातत्याने असायचा। पप्पूच नव्हे तर यासोबतच एक शहजादा म्हणून त्यांची प्रतिमा बनवण्यात आलेली होती आणि पार्ट टाइम पॉलिटिशियन म्हणजे राहुल गांधी यांच्या राजकारणामध्ये सातत्य नाही अशा पद्धतीचा आरोप सुद्धा त्यांच्यावरती केला जायचा आणि या प्रतिमेला कुठेतरी तडा देण्याचं काम राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान केलं असं बोललं गेलं। या भारत जोडो यात्रेनंतर त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुद्धा काढली आणि त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं आणि या सगळ्या यात्रांमुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीत काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने सुधारला आणि जिथं काँग्रेसला विरोधी पक्ष नेता म्हणून स्वतःचा नेता सुद्धा बसवता येत नाही तिथं राहुल गांधी आज विरोधी पक्ष नेते म्हणून अत्यंत सक्षमपणे काम लोकसभेमध्ये करताना दिसून येत आहेत। आता राहुल गांधी अशा ताकदीनं काम करत असताना विरोधी बाजूला असलेल्या एनडीए जे नरेंद्र मोदी पंतप्रधान अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे त्याचा आत्मविश्वास ढळणं ढासळणं साहजिकच आहे। ज्या पद्धतीने राहुल गांधी संसदेमध्ये सत्ताधाऱ्यांना घेरत असतात, विविध मुद्द्यांवरती आक्रमकपणे भाषणं करत असतात, त्यामुळे एनडीएच्या घटक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता पसरल्याचं दिसून येतं आणि सध्या इलेक्शन कमिशनच्या विरोधात ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी आघाडी उघडलेली आहे आणि ते अंबानी असेल, अदानी असतील आणि हे जे काही कॅपिटलिस्ट सगळे लोक आहेत यांच्यावरती ज्या पद्धतीने टीकेचे वागबाण फोडताना दिसून येतात, यामुळे इंडिया आघाडीचं नेतृत्व म्हणून राहुल गांधी हे सक्षमपणे पुढे येत असताना दुसऱ्या बाजूला मोदी असतील, शहा असतील आणि एकंदरीत एनडीएचं जी काय आघाडी गठबंधन आहे याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होताना दिसत आहे आणि विशेषतः जिथं जिथं एनडीएच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आहेत इथं सुद्धा त्यांना त्रास होताना दिसत आहे। आता बिहारच्या निवडणुकीचंच उदाहरण घेतलं तर आज 17 ऑगस्टला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तिथं वोटर अधिकार यात्रा सुरू झालेली आहे आणि या यात्रेला सुद्धा मिळणारा प्रतिसाद आहे तो अत्यंत प्रचंड आहे असं दिसून येत आहे। लोकांमध्ये उत्साह दिसत आहे आणि याचा परिणाम कुठेतरी बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होईल अशा पद्धतीचे संकेत आता मिळताना दिसत आहेत। 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी हे मोदींच्या सत्तेला सुरुंग लावतील, हादरा देतील असं म्हणण्याचं चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे राहुल गांधी यांचं इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून समोर येणं। 11 ऑगस्टला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं इलेक्शन कमिशनच्या ऑफिस समोर, यामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 300 खासदार इंडिया ब्लॉकचे एकत्र आल्याचं दिसून आलं आणि कुठेतरी राहुल गांधी यांचं नेतृत्व हे इंडिया आघाडीमधील सर्वच घटक पक्षांना आता हळूहळू मान्य झालेलं आहे। ज्या पद्धतीनं राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता म्हणून चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांची इमेज सुद्धा आता चांगल्या वेगळ्या पद्धतीनं बिल्टअप झालेली आहे। आपण आधी सांगितल्याप्रमाणे पप्पू म्हणून जी इमेज होती, शहजादा म्हणून इमेज होती आणि ते एक राजकारणामध्ये सातत्य हरवलेलं नेतृत्व आहे अशा पद्धतीचा आरोप एक त्यांच्यावरती व्हायचा। या सगळ्याच प्रतिमा त्यांनी ताकदीनं खोडून काढल्यामुळं इंडिया आघाडीचं एक सक्षम नेतृत्व म्हणून इंडिया आघाडीमधील इतर घटक पक्ष सुद्धा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला आता कुठेतरी मान्यता देताना दिसून येत आहेत। यासोबतच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे राहुल गांधी यांचं सोशल मीडियामधलं जे काय सध्या नेटवर्क आहे ते अत्यंत ताकदीनं विस्तारत असल्याचं दिसत आहे। त्यांचे फॉलोअर्स वाढत आहेत आणि इकॉनॉमिक टाइम्सनं अलीकडे एक बातमी दिलेली होती, याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की इंस्टाग्रामवरती राहुल गांधी यांचे जवळपास महिन्याला 30% त्यांचे फॉलोअर वाढत आहेत। एक्स म्हणजे जे ट्विटर होतं त्याच्यावरती 61% प्रति महिना अशा पद्धतीने त्यांचे फॉलोअरमध्ये वाढ होत आहे, तर यूट्यूबवरती महिन्याला 12% ग्रोथ आहे त्यांच्या सबस्क्रायबर्सच्या संख्येमध्ये असं दिसून येते। आणि विशेषतः इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरोधात राहुल गांधी यांनी जेव्हापासून आघाडी उघडलेली आहे तेव्हापासून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे। म्हणजे जवळपास 7 ऑगस्टपासून म्हणजे जेव्हा प्रसारमाध्यमांना संबोधित केलं, त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हापासून साधारणतः इंस्टाग्रामवरती रोज त्यांचे 80,000 पेक्षा जास्त फॉलोअर वाढताना दिसून येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला यूट्यूबवरती त्यांना डेली 20,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर मिळताना दिसून येत आहेत। आणि विशेष म्हणजे ज्यावेळी पत्रकार परिषद झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 ऑगस्टला
राहुल गांधी यांच्या यूट्यूब चॅनेलला तब्बल 30,000पेक्षा अधिक लोकांनी सबस्क्राईब केल्याचं दिसून येत आहे। आणि राहुल गांधी यांचे हे जे सोशल मीडिया अकाउंट आहेत, विशेषतः फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, एक्स असेल आणि यासोबतच यूट्यूब असेल, त्याच्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया राहुल गांधी यांच्याबाबत आपल्याला दिसून येतात। त्याच्यामध्ये अनेकदा 15 ऑगस्टच्या दरम्यान जे फ्लॅग होस्टिंग झालं याच्यामध्ये सुद्धा राहुल गांधी यांना नेक्स्ट PM म्हणून अनेक लोकांनी संबोधल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे सोशल मीडियामध्ये सुद्धा राहुल गांधी यांचा रीच, त्यांची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे। आणि ज्या पद्धतीने राहुल गांधी यांचं सगळीकडे काम आता सुरू आहे ते लोकांना अधिकाधिक प्रभावित करत आहे, असं या सगळ्या सोशल मीडियामधल्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीजवरून दिसत आहे। 2029च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा सक्षम उमेदवार म्हणून समोर येतील याचं 5वं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या राहुल गांधी यांनी जे वोट चोरीचं जे काय नॅरेटिव्ह उभं केलंय ते सर्व देशामध्ये अपील होत आहे। मंडळी, 2014च्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला आठवत असेल की अण्णा हजारे समाजसेवक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं जे तत्कालीन सरकार होतं मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचं, या सरकारच्या विरोधामध्ये भ्रष्टाचार विरोधी एक नॅरेटिव्ह उभं राहिलेलं होतं आणि एक आंदोलन सगळ्या देशभरामध्ये गाजलेलं होतं, ते म्हणजे अण्णा हजारे यांचं जंतर मंतरवरचं आंदोलन। आणि या आंदोलनानंतर देशभरामध्ये काँग्रेस हे भ्रष्टाचारी पार्टी आहे आणि या पक्षानं मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराला खतपाणी घातलेलं आहे असा आरोप, असं एक नॅरेटिव्ह संबंध देशामध्ये सेट झालेलं होतं। याला कारण सुद्धा होतं, कारण त्या दरम्यान 2G स्पेक्ट्रम घोटाळा असेल, कोल घोटाळा असेल म्हणजे कोळसा घोटाळा असेल आणि यासोबतच कॉमनवेल्थ सारखे घोटाळे देशभरामध्ये गाजलेले होते। आणि काँग्रेस ही एक भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारी पक्ष आहे, पार्टी आहे, अशा पद्धतीचा आरोप काँग्रेसवरती देशभरामध्ये व्हायला लागला। आणि हे जे वाईडस्प्रेड नॅरेटिव्ह काँग्रेसच्या विरोधात 2014 मध्ये सेट झालेलं होतं त्याचा फटका या पक्षाला नंतरच्या राजकारणामध्ये बसल्याचं दिसून येत आहे। आता दुसऱ्या बाजूला सध्याच्या राजकारणामध्ये आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांचं इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरोधात जे वोट चोरीचं जे काही आरोप करत आहेत सध्या, याचा नॅरेटिव्ह संबंध देशामध्ये पसरत आहे आणि विविध राज्यांमध्ये विविध घटक पक्षांना असेल, इंडिया आघाडीला असेल, हे नॅरेटिव्ह कुठेतरी पटत आहे आणि सामान्य माणसांमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाच्या विरोधात सध्या मोठा रोष निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे। आणि अशाच पद्धतीनं हे जर नॅरेटिव्ह सगळ्या देशामध्ये चांगल्या पद्धतीनं सेट झालं तर येत्या 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना हे नॅरेटिव्ह कुठेतरी जड जाईल, लोड जाईल असंच बोललं जात आहे। आणि त्यामुळं राहुल गांधी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग 2029च्या दरम्यान खुला होईल अशा पद्धतीचे दावे आता सगळीकडे होताना दिसत आहेत। तर मंडळी, 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून समोर येतील का? त्यांना पंतप्रधान होण्यासाठीचे चान्सेस नेमके किती आहेत? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। तसेच राहुल गांधी यांचा सध्याच्या भारतीय राजकारणामध्ये होत असलेला उदय हा नेमका कशा पद्धतीनं पुढे जाईल याबाबत तुमचं मत काय आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, विशेष भारीचं फेसबुक पेज, विशेष भारी FBला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।